निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवून या. सुरत जिद्दी पडोसन सत्यम शिवम सुंदरम. हो ही जिद्दी पडोसन नाही बाजूला जाडी पडोसन. गुदमरून मरण्याऐवजी यांच्या पायाखाली मी चिरडून मरत. जीवनाचा प्रश्न आहे ना त्यांच्या. जीवनाचं रे माझ्या जेवणाचं भूक लागले मला जेवायला दे. सांगितलं मागवलंय खायला येते. माझा आता फुसफुस दगा द्यायला लागेलाय. वैदिनू उगाच मरणाचा इशे काढू नको. हो माझ्या कोमल जीवाला लय त्रास होतो. काय समजली. प्लीज वाचवा. हो प्लीज वाचवा. कुठाय तो माझा नालायक नवरा. कुठाय तो माझा बिनकामाचा नवरा. कुठाय तो कुठाय. हाय आतच आहे. वा अजून या लिफ्ट मध्ये टाइमपास करतोय का. काय हे घ्या माझे 4 कपडे पटकन पिळून टाका. तुम्ही अशी नाटकं केल्यावर मी तुम्हाला सोडेन. मला माहितीये काम चुकार झालाय वा माणूस काम करायला नकोय ना म्हणून मुद्दाम असं अडकून बसलाय स्वतःला. काय तुम्हाला माहितीये ना काय तुम्हाला माहिती ना मला फुलांची आणि मुलांची किती आवड आहे. आता काय मुलं हवेत. आधी फुलं पाहिजेत. हे काय ह्यांना मी रोज सांगते ह्यांना व्यवस्थित झाडांना पाणी घाला. आज सकाळी पाणी घातलं पाणी अशानं झाड मरेल ना. मरेल ना. पाणी घालायचं म्हणून झाड उपटून आणलंयस तू. अगं असं बघायला तर ऑलरेडी मेली ना झाड. एक मिनिट सगळे शांत राहा. या पॅनिकी सिच्युएशन मध्ये फक्त माझा मेंदू काम करू शकतो. तुम्हाला बाहेर काढायचंय ना. मी एक फोन लावतो. काहीतरी करा हो. मी मुख्यमंत्र्यांना फोन लावतो. 1 मिनिट. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय. काय आहे. अध्यक्ष महोदय. काय आहे. कॉलर ट्यून आहे त्यांची. बोला त्यांच्याशी बोला. काय बोला त्यांच्याशी. लाईट गेलेत. बॅलन्स कमी आहे. मिस कॉल दिला. अरे काय माणूस आहे हा. लाईटचा आणि बॅलन्सचा काय संबंध आहे रे. बड्या बड्या बात आणि टिंगर खायला आता म्हणे सीएम ला फोन करतो. मग सीएम काय करणार आहेत. ते काय फायर ब्रिगेड मध्ये कामाला आहेत का. सीएम का नाही काय करणार. सामान्य नागरिकांना वाचवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय. एक मिनिट काय फोटो काढतात या. तिकडे बघा. फोटो बघा. दयनीय चेहरा दाखवा. हे काय करून राहिल्या वहिनी. फोटो काढला तुम्ही. फोटो ट्विटर वर टाकला. आपलं गव्हर्नमेंट आहे ना हल्ली ट्विटर वरच रिप्लाय करतं. काय फालतूपणा चाललाय. अरे माझी बायको अडकले. तिला आधी बाहेर काढायचं बघा. तेच करतो. ह्याच्यावर काय करणार. ते झाडासमोर दे. माझं झाड मेलं. झाड गेलं तर काय झालं. काय काळजी करू नका. अहो मी लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी योग्य माणसांना इथे आणलेला आहे. वंशमोर करता. इथं माझा फुसफुस दगा द्यायला लागले. वंशमोर करता. फर्स्ट फ्लोर असं म्हणत होतो. हे बघा पटवर्धन हे मिस्टर बोंडे यांचा लिफ्ट दुरुस्त करण्याचा बिझनेस आहे. भोंडे मी आहे. हा माझ्या हाताखाली काम करणारा हेल्पर आहे. हेल्पर. अरे तू नाचतोस. आल्याला नाचतोस. लाज नाही वाटत. नमस्कार बोंडे साहेब. तुमचा लिफ्ट दुरुस्तीचा व्यवसाय आहे का. तुम्हाला वरच्या मजल्यावर जाता येत नसेल ना. का कस काय. नाही लिफ्ट मध्ये वरच्या मजल्याची बटणं वरती असतात. तुमचा हात पोचत नसेल ना. त्यासाठीच हा तुकडा माणूस मी ठेवलाय ना माझ्या हाताखाली. तुमच्या हाताखाली. हा किती खालच्या दर्जाचा आहे. हो काय प्रॉब्लेम आहे. अहो प्रॉब्लेम हा बघा इकडे. एक मिनिट. हे कोण पकडणार. मी. मग हेल्पर कोण आहे. मी. मग पकड हे. जड आहे. बोला. मी काय म्हणतो हे मध्येच कसे काय अडकले. अरे मध्येच लाईट गेल्यावर मध्येच नाही का अडकणार. अरे हे काय करताय. हेल्पर तू एक काम कर. इलेक्ट्रिसिटी बोर्ड वाल्यांना फोन कर. मी. हेल्पर कोण आहे.
मी हा मग तू त्यांना फोन कर आणि त्यांना विचार की लाईट कधी येणार. लाईट आली की त्यांना लगेच बाहेर काढू. ए बाटो त्या आम्हाला माहितीये विदाउट लाईट त्यांना बाहेर काढ. ते एकदम सोपं आहे हा. साहेब. मी बोलू सर. बोला. थँक्यू. आपण एक काम करू, एक 4-5 दिवस थांबू आणि मग बाहेर काढू. 4-5 दिवस ना व्हेरी गुड. आम्ही इथेच मरतो मग आमच्या बॉड्या बाहेर काढा. वहिनी जरा थोबाड बंद ठेवा. आता माझं फुसफुस दगा द्यायला लागलेला आहे. पूर्वी तर फुसफुस होता, आता श्वास घेता येत नाही ना, तर आता फुस झालेला आहे. हे वाचाड्या वाचमन, अरे तू कोणाला घेऊन आलाय? हे एक मिनिट साहेब बोलताय, साहेब बोलताय. हे बोल. साहेब आहे ना मी. सॉरी. हा जो माझा हेल्पर आहे ना, एक नंबरचा आळशी हो. होय काय? थँक्यू एक सर. नंबरचा आळशी. खाऊन खाऊन माजलाय. तुम्ही एक काम करा, त्याला 100 रुपये द्या. लगेच काम करेल. किती? 100 रुपये. वासाडून इथं पण लाच घेता वाय. जीव निघालाय आमचा. हे इकडे ये. ओ एक मिनिट इकडे द्या. त्यांना माझा जीवाचा परत. हे 100 रुपये तुमच्याकडे कसे आले? अगं ते भांडी घासायला पावडर आणा दिली होतीस ना, तर पैसा आहेत तर बाकी काही नाही. भांडी घासायची पावडर आणायला जे पैसे दिले होते ते पैसे तुम्ही या फालतू कामासाठी वापरताय? नाही एक फालतू कामाच आहे. बाहेर या, बाहेर एकदा बाहेर या, मी बरोबर करते. नाही मी बाहेर येऊन दे तरी. बाहेर येण्यासाठी हे त्यांना द्यावे लागणार. घ्या हो त्यांना मला बाहेर. माहितीये ही पुढचा महिनाभर ना मी या माणसाला ना राखेने भांडी घासायला लावेन. अगं मी जर बाहेर नाही आलो ना, गुदमरून मेलो ना, तर माझ्या राखीने तुला भांडी घासायला लागतील. एक्सक्यूज मी. राखी. राखी. हेल्पर एक्सक्यूज सर, हे पकडा ना. काहीतरी कर. काहीतरी करा. बरं दिसा भाई तुम्ही. पैसा नंतर ठेवा खिशाला, ती बाहेर काढ. हे ड्रायव्हर. साहेब आहे ना मी. हो का? नाही ते स्क्रू ड्रायव्हर द्या ना. दादा अच्छा तुम्हाला हे घ्या. ओ लवकर काढा. ओ एक मिनिट लगेच. एक मिनिट. वहिनी, डोळे बंद करा, डोळे बंद करा. स्पार्क होईल. माझी गोष्ट कळत नाही, ह्या लिफ्ट मध्ये अडकल्या कशा? नाही काय झालं तुम्हाला सांगतो. तुमचं वहिनी थोडस चुकलं. म्हणजे लिफ्ट मध्ये जायच्या आधी लाईट चालू नाही, थोडा अंदाज तर घ्यायचा मग आत जायचं ना. वासाड्या काय बोलतोस, तुला कळतंय काय? अरे लाईट चालू होती म्हणून तर लिफ्ट चालू होती ना. काय बोलतो? नाही तरी पण थोडा अंदाज घ्यायचा. अरे असं काय म्हणजे आपण नाही का असं ढगाळ वातावरण आलं का असं वाटतं झालं पाऊस येणार आहे, चपटी घ्या चला, असा अंदाज तर घ्यायला पाहिजे का नको? कदम तुम्ही जरा तुमच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घ्या ना. सगळं अंदाज पण कसं असतो तुमचं? नको बसा. नाही ते काय कदम भाऊजी, असं काही नसतंच. आणि मी तुम्हाला सांगू, लिफ्ट बंद असण्याचा सगळ्यात मोठा तोटा मला झालाय. तुला कसं? 4 तास हा माणूस त्या लिफ्ट मध्ये होता. माझ्या घरातली सगळी कामं राहिली आहेत. एक मिनिट ह्याच्यावरती एकच उपाय. आपल्या सोसायटीमध्ये आता जनरेटर बसवून घ्यायला पाहिजे. जनरेटर बसवणं इतकं सोपं नाहीये. ऐक माझं बाबू, माझ्या जीवापेक्षा महाग आहे का ते? महाग नाहीये, पण ऐक माझं जरा. काय आहे, जनरेटर बसवायचा म्हणजे आपल्या सोसायटीकडे तेवढा फंड आहे का? आणि जनरेटर बसवायचा म्हणजे इंधन केवढं लागतं, त्याचं मेंटेनन्स केवढं असतं. उगाच सांगायची गोष्ट ना, तरी पण सांगतोय. मला काय वाटतं, लिफ्ट ना मॅन्युअली चालली पाहिजे. कशी ग? म्हणजे नाही का, पुष्की मागे मी केरळला गेले होते. हो, तू गेली तिथे होतीस. कसं असतं माहितीये का, की एक अशी लिफ्ट असते, त्याला ना अशी पुल्ली लावलेली असते. आणि पलीकडच्या दिशेला ना एक माणूस उभा असतो. आपण लिफ्ट मध्ये चढलो की पलीकडे ना आपल्या वजनाच्या पोती टाकतात. आणि मग तो माणूस आहे ना अशी दोरी अशी सप 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 अशी ओढतो आणि मग आपण असे सप 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 वर जातो. अरे बापरे, म्हणजे एवढी पोती आणा, त्याच्यात वजन भरा, मग ती त्या वजनावर ठेवा.
पुलीच्या साह्याने ते ओढणार आणि ते ओढता ओढता त्या माणसाला काय झाली तर वहिनी, अहो पण आपण त्या म्हणताय ती